थलपती विजयच तमिळनाडूचा नवा किंग आहे आणि तमिळनाडूत TVKच सत्ता स्थापन करणार आहे अशा घडामोडी घडतात. अभिनेता थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम म्हणजेच TVK हा पक्षच आता सत्ता स्थापन करेल अशी बातमी सुद्धा द स्टेट्समननं दिली आहे. आता त्यामागचं राजकीय गणित कसं असणार आहे ते समजून घेऊयात. तमिळनाडूच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून एक नाव सर्वाधिक चर्चेत आहे, ते म्हणजे अभिनेता विजय थलपती यांचं आणि त्यांचा TVK पक्ष. पण प्रश्न असा आहे की राजकारणात तुलनेनं नवा असलेला TVK इतक्या वेगानं पुढे कसा आला? विजय यांच्या पक्षाचा प्रभाव एवढ्या कमी काळात वाढला तरी कसा? पण त्यामागे अनेक महत्त्वाची कारणं आहेत असं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यातलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे थलपती विजय यांची प्रचंड लोकप्रियता. दक्षिण भारतात थलपती म्हणून ओळख असलेल्या विजय यांचा मोठा चाहता वर्ग आहे. चित्रपटांमधून त्यांनी सामान्य माणसाचा आवाज मांडला आणि त्याच प्रतिमेचा फायदा त्यांना राजकारणातही झाला असं बोललं जातं. दुसरं मोठं कारण म्हणजे तमिळनाडूत निर्माण झालेली राजकीय पोकळी. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर राज्यात करिश्माई नेतृत्वाची कमतरता जाणवत होती. पारंपरिक पक्षांबद्दल तरुणाईत नाराजी वाढत होती. अशा वेळी थलपती विजय यांनी स्वतःला एक पर्याय म्हणून सादर केलं. तिसरं कारण म्हणजे तरुणाई आणि सोशल मीडियावर मजबूत पकड. TVKनं सोशल मीडियावर आक्रमक प्रचार केला. बेरोजगारी, शिक्षण, भ्रष्टाचार आणि तरुणांचे प्रश्न या मुद्द्यांवर थलपती विजय यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका सुद्धा स्पष्ट सांगितली. तसंच डाव्या पक्षांचा मिळालेला पाठिंबा सुद्धा TVKसाठी मोठा टर्निंग पॉईंट ठरला असंही सांगितलं जातं. आता ही सगळी कारणं असताना आताची राजकीय परिस्थिती काय, पक्षीय बलाबल काय, तर तेही समजून घ्यायला हवं. तमिळनाडू विधानसभेत एकूण जागा आहेत 234. आता या 234 जागांपैकी TVKनं 108 जागा मिळवल्या आहेत. नॅशनल काँग्रेस 5 जागांवर त्यांचे आमदार निवडून आलेत. CPI 2 जागांवर, CPI मार्क्सवादी 2 जागांवर आणि VCK पक्षाला 2 जागा मिळाल्यात. त्यामुळे हे 5 पक्ष जर एकत्र आले आणि यांची बेरीज केली तर आकडा होतो 119 आणि तमिळनाडूत बहुमताचा आकडा आहे 118. त्यामुळे जर खरंच हे राजकीय पक्ष एकत्र आले आणि थलपती विजयच्या पाठीशी खंबीर उभे राहिले तर विजय यांची राजकीय ताकद आणखी वाढेल आणि त्यांना सत्ता स्थापनेपासून कुणीच रोखू शकत नाही. विशेष म्हणजे थलपती विजय यांनी स्वतःची प्रतिमा ही केवळ एक अभिनेता म्हणून ठेवली नाही, तर जनतेशी जोडलेला नेता म्हणून उभी करण्याचा प्रयत्न केला. पूरस्थिती असो किंवा सामाजिक प्रश्न, थलपती विजय यांनी अनेकदा थेट लोकांमध्ये जाऊन संवाद साधलाय. त्यामुळे आकड्याचं गणित साधल्यानंतर तरी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर आता थलपती विजय यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण देतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. तरी आपल्याला याविषयी काय वाटतं, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.